मित्र वैयक्तिक शेततळे यामध्ये प्रामुख्याने आपली जी शेती आहे महाराष्ट्रातील ही पावसावर अवलंबून आहे आणि अवेळी पाऊस येत असल्यामुळं पिकाचं बऱ्यापैकी नुकसान होत आहे. तर शेततळे या समस्येवरती उपाय म्हणून बघितला जातो. त्यामुळं आयुक्ताकडनं प्रस्तावित 14,000 शेततळ्यांच्या खोदकामाची मंजुरी करण्यात आलेली आहे. सध्या स्थिती आपण पाहतो विविध आकारमानाचे 8 प्रकारचे शेततळे घेण्यात येत आहेत. परंतु जे अनुदान मिळणार आहे ते तुम्हाला 25 बाय 20 बाय 3 मीटर याच शेततळ्याच्या आधारावरती मिळणार आहे. म्हणजे यापेक्षा जास्त मोठं जरी शेततळ केलं तरी तुम्हाला 66,633च रुपये मिळणार आहेत. त्यापेक्षा कमीवाला छोटं शेततळ केलं तर कमी पैसे मिळतील. या अनुदानाच्या आधारावरती 14,000 शेततळ्याच्या खोदकामासाठी अधिकतम 93 कोटी रुपयाची निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. आता याचं उद्दिष्ट काय काय आहेत आपण बघूया. शेतकऱ्याला शेततळे खोदण्यास प्रोत्साहन देऊन मूलस्थानी जलसंधारण करणे, म्हणजे ज्या ठिकाणी तुमचं शेती आहे त्या ठिकाणी जलसंधारण तयार करणे आणि त्यामुळे दुष्काळावर मात होतो. पिकासाठी संरक्षित सिंचनाची उपलब्धता सुनिश्चितता करणे, अवर्षणग्रस्त भागात पिकाची संवेदनशील वाढीच्या अवस्थेत पाणी उपलब्ध करून उत्पादनात वाढ करणे, शाश्वत सिंचनाची सोय उपलब्ध करून शेतकऱ्याची आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यात मदत होते. आता शेततळ्यामुळे होणारे फायदे काय आहेत? अनियमित पावसावर मात होते, जे की आपण दुष्काळ सदृश्य परिस्थितीमध्ये ही पिकाला आपण टिकवू शकतो. संरक्षित सिंचन आणि उत्पन्नात वाढ होते. पिकाच्या गरजेनुसार त्या स्टेजमध्ये पिकाला पाण्याची गरज आहे त्या ठिकाणी आपण पाणी देऊ शकतो. त्यामुळं उत्पादनात वाढ होते. तसेच पाण्याची उपलब्धता वाढल्यामुळं रब्बी व उन्हाळी हंगामातील नगदी पिकं जी आहेत ते शेतकरी घेऊ शकतो. रब्बी हंगामातील अतिरिक्त सिंचन क्षेत्र वाढते. एका शेततळ्यामुळं काय होतं की 1 हेक्टर संरक्षित सिंचनाचा लाभ होऊ शकतो. त्यामुळं जे काही क्षेत्र आहे ते रब्बीमधलंही पिकाखाली येतं जास्तीत जास्त. पूरक व्यवसायांना चालना, जसं की मासेमारी आहे किंवा बदक पालन आहे. भूजल पुनर्भरणही होतं. आता आपण पाहूया लाभार्थ्याची पात्रताचा निकष काय आहे. कोण लाभार्थी असू शकतात? त्यामध्ये तुम्ही महाराष्ट्रातील शेतकरी असणं गरजेचं आहे. तुम्हालाकडे 7/12 धारक शेतकरी असावा. तुमचं ॲग्रीस्टॅक वरती फार्मर रजिस्ट्रेशन झालेलं असणं गरजेचं आहे. फार्मर आयडी असणं गरजेचं आहे. अर्जदार शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावे कमीत कमी 1 एकर जमीन असावी. 0.40 आर म्हणजे 1 एकर जमीन. तर कोकण विभागात अर्धा एकर जरी जमीन असली तरी चालते. आता शेततळ्यासाठी जागा निवडीचे तांत्रिक निकष काय? म्हणजे जागा कशी निवडायची, कोण्या ठिकाणी शेततळ घेतलं पाहिजे. तर खोदण्याची जागा ही तांत्रिकदृष्ट्या योग्य असणे गरजेचं आहे. तर योग्यता काय काय आहेत? ज्या भूमीतून पाणीचा पाझर कमी होतोय अशी जमीनची जागा निवडण्यात येणार आहे. काळी जमीन ज्यात चिकण मातीचं प्रमाण जास्त आहे अशा जमिनी शेततळ्यात योग्य असल्याची निवड करण्यात येईल. आता मुरमाड जमीन, वाळू कमळा या अशा ज्या काही खडकी जमीन असल्यास शेततळ्यासाठी निवडू नये. ज्या ठिकाणी जमिनीचा उतरण म्हणजे जी स्लोप आहे 3% आत आहे त्या ठिकाणी शेततळे घेण्यात यावे. 3% जास्त असले स्लोप तर त्या ठिकाणी जमीन घेत नाही. नाल्याच्या ओळ्याच्या प्रवाहात शेततळे घेता येत नाही. नाला किंवा ओळ असेल तर घेता येत नाही. इनलेट आउटलेट विरहित शेततळ्यासाठी पुनर्भरण करिता अतिरिक्त अपवाद उपलब्ध असल्याची खातरजमा करण्यात येईल. आता सभोवतालची जमिनीत दलदल किंवा चिपखड होईल. तसेच शेततळ्यातून पाणी पाझरून लागता शेतकऱ्याचं स्थवर किंवा जंगम मालमत्तेचं नुकसान होईल अशा जमिनीत निवडू नये. म्हणजे आपण ही काळजी घेतली पाहिजे. ज्या शेतकऱ्याचे शेततळे खोदकामासाठी यापूर्वी शासनाने कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नाही त्या घटकाला लाभ दिला जाईल. ज्यांनी पहिला लाभ घेतलेला नाहीये त्यांनाच लाभ मिळणार आहे. आता निवड प्रक्रिया कशी असणार आहे? सदर बाबीचा लाभ घेण्यासाठी तेच तुम्हाला महाडीबीटी प्रणालीवरती अर्ज करायचा आहे. महाडीबीटी प्रणालीवरती आपल्याला पाहिजे की माहिती की फर्स्ट कम फर्स्ट सर्व, प्रथम येणारच प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. आता सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थी तालुका हा घटक म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. तर अनुसूचित जाती जमाती तसेच दिव्यांग प्रवर्गातील लाभार्थी निवड करण्यासाठी जिल्हा घटक म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे. निवड झालेल्या लाभार्थ्यांनी कागदपत्र छाननी करून त्यापैकी पात्र लाभार्थ्याला स्थळ पाहणी संबंधित सहाय्यक कृषी अधिकारी येतील, ज्यांचे तुमचं लोकेशन वरती येऊन स्थळ पाहणी केली जाईल. तांत्रिकदृष्ट्या पात्रता प्रस्तावना केली जाईल. तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्फत आवश्यक तांत्रिक व प्रशासकीय मान्यता कार्यारंभ आदेश देण्यात येईल. शेततळे खोदकामाचं काम पूर्ण झाल्यावर संबंधित उपकृषी अधिकारी यांच्या मार्फत स्थळ तपासणी करण्यात येईल. म्हणजे खोदकाम झाल्यानंतर परत एकदा स्थळ तपासणी आधारावरती तालुका कृषी अधिकारी अनुदान वितरणासाठी जिल्हा कृषी अधिकारी यांना शिफारस करतील. त्याची अंमलबजावणी कशी होणार आहे ते बघूया. अंमलबजावणीसाठी निधीची उपलब्धता काय काय करण्यात आलेली आहे. तर 100% खोदकामासाठी 100% अनुदान दिले जात आहे. तर कोणत्या कशासाठी किती आहे आकार? आता आपण बघूया वेगवेगळ्या आकारमानामध्ये 1/1 जो स्लोप आहे आणि किंवा 1/1.5 म्हणजे 1/1 चा स्लोप असेल आणि किंवा 1.5 चा स्लोप असेल. तर वेगवेगळ्या ह्याला 15/15 ला इकडे 21,255 रुपये आणि इकडे 16,869 रुपये. 20/15/3 हे याच्यामध्ये 31,016 रुपये. तर इकडे 24,000
₹453. तर असे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या घटकावरती वेगवेगळी देयक आहेत. आदिवासी किंवा डोंगरगाळ क्षेत्र असेल तर त्याच्यामध्ये अधिकतम लाभ हा दिला जातो. तर त्याच्यामध्येही थोडासा फरक आहे. तर अशा प्रकारे निधीचं वितरण केलं जातं. काम पूर्ण झाल्यावर शेततळ्याच्या जे काही अनुदान आहे संबंधित शेतकऱ्याच्या आधार संलग्न खात्यावरती डीबीटीच्या मार्फत वितरण केले जाते. तर अशा प्रकारे शेतकऱ्यांना जी काही अत्यंत महत्त्वाची गरज आहे शेतीमध्ये सिंचन सुविधाची म्हणजे पाण्याच्या स्त्रोतची हे पूर्ण करण्याचं काम हे शेततळ्याच्या मार्फत 14,000 शेततळ्याच्या मार्फत उद्दिष्ट एकदम छान अतिशय छान उद्दिष्ट सरकारनं मांडलेलं आहे आणि त्याची पूर्तता लवकरच होईल अशीच अपेक्षा आहे. अशा कोणतीही माहिती तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.